हिप्नोसिस म्हणजे हे काय आहे? सो हिप्नॉसिस हा एक ग्रीक शब्द आहे. ग्रीक जी मायथॉलॉजी आहे ना, तिथे प्रत्येक गोष्टीला देवता आहे. तर हिप्नॉस ही ग्रीकमध्ये निद्रेची देवता मानली जाते. तर ते नाव खूप नंतर आलं या प्रक्रियेला. आधी त्याला मेस्मरिझम किंवा अॅनिमल मॅग्नेटिझम असं म्हटलं जायचं. कारण की जेव्हा ते सुरू झालं, जेव्हा लोकांनी ते वापरायला सुरुवात केली, डॉक्टर मेस्मर नावाचे जे होते ते टच थेरपीने हिप्नोथेरपी करायचे. ते अर्थ तेवढं एक्सप्लोर केलेलं नव्हतं ते सायन्स, त्याला कुठलंही प्रूफ नव्हतं. त्यामुळे लोक त्याला जादू समजायचे, ऑकल्ट समजायचे. टच म्हणजे नॉट टच, दिस काइंड ऑफ टच. त्याला ते अॅनिमल मॅग्नेटिझम म्हणायचे. त्यांना असं वाटायचं की तुमच्या माझ्यात एक मॅग्नेटिक फोर्स आहे जो एकमेकांना मदत करतो हील करायला. जेव्हा मी तुम्हाला काहीतरी करायचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही का, कारण की तुम्ही ते मॅग्नेटिकली फुल होता माझ्या सूचनांकडे म्हणा किंवा जे काही थेरपीचे प्रकार निवडती आहेत. त्यामुळे त्याला पूर्वी अॅनिमल मॅग्नेटिझम म्हणत असत आणि डॉक्टर मेस्मरच्या नावानंतर त्यांना मेस्मरिझम, आपण म्हणतो ना की आय एम मेस्मराइज, तो शब्द त्यांच्यातनं आलेला आहे. पण मग नंतर स्कॉटिश सर्जन म्हणलं की नाही, हे मॅग्नेटिझम नाहीये, सायकोलॉजिकल कनेक्शन जे आहे थेरपिस्ट आणि पेशंट मधलं, त्याच्यामुळे त्या सूचना घ्यायला जास्त मदत होते आणि त्यांनी त्याला हिप्नोसवरनं हिप्नोसिस हे नाव दिलं. त्याचं मेकॅनिझम असं आहे की तुम्ही रिलॅक्स करता पेशंटला.